मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी. 1 2 3 4 4 खेळाडू होते, परंतु विकेट किपरने कॉलिंग केली आणि चांगला कॅच घेत असताना फलंदाज बाद. ब्रेक थ्रू आउट. पहिल्याच बॉलवरती आपण पहिला तर फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. निकेशनं त्या ठिकाणी मात्र विकेट मिळवून दिल्यात. रोहित यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागल्यात. जरीमरी डोलिव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर आई जुदानी कसराली या दोन संघादरम्यान सध्या सुरू असलेला हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल गोलंदाज तयार आहेत. षटकातील पायावर आदळलाय, समोर समोर बरोबर समोर भेटल्यात. लेग बिफोरच्या माध्यमातून आणखीन एका विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना विकी यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आउट. पहिल्या 2 बॉलवरती सलग 2 विकेट मात्र त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक ऑन झालंय या स्पर्धेमध्ये. आज 70 धावेची इनिंग पाहिली खास करून विकुलच्या बॅटमधून. या स्पर्धेमध्ये 5 विकेट देखील आपण पाहिल्या एका ओव्हरमध्ये. याच मैदानावरती 85 धावा काल कंप्लीट होताना आपण पाहिल्यात. याच मैदानावरती आजच्या दिवसामध्ये 90 धावाही होताना पाहिल्यात, परंतु त्या चेस नाही झाल्यात. भरपूर काही गोष्टी अशा होत्या ना की या मैदानावरती तुम्ही सलग 4 दिवसाचा जो खेळ पाहिलात त्यानंतर तुम्हाला समजलं की या मैदानावरती काय घडलंय. म्हणून म्हटलं की हे मैदान असं मैदान आहे की इथे काही कंडिशन आहेत, डिफिकल्ट कंडिशन आहेत, त्या तुम्हाला अगदी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मैदानाच्या मध्ये क्रिकेट खेळावं लागेल. हॅट्रिक ऑन आहेत, गोलंदाज तयार. हो ड्राईव्ह केला, सन्मान देण्यासाठी भाग पडला, कारण माहित होतं की हॅट्रिकची संधी होती. फक्त बॅटला थोडं हलक्या हातानं नरम हाताने सॉफ्ट हँडनं हा बॉल खेळून काढला. 1 धाव त्या ठिकाणी घेण्यात आलाय. धावसंख्या धाव फलकावरती 1 धाव. येत्या 26 जानेवारीपासून आपण पाहिलं तर चंदनसारच्या क्रीडानगरीमध्ये विजय मामा चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळेल. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी एक मोठी स्पर्धा तीही आपल्या भेटीला येतात. अनेक साऱ्या स्पर्धा वैतरणाच्या परिसरामध्ये देखील आपल्या भेटीला येत आहेत. पुढील बॉल थोडासा स्लोवर मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चाललाय बॉल, कव्हरला भेदत असताना चेंडू सीमा रेषेच्या पार 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 पार. चौकार. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. थँक्यू आई कुसमाई मातेच्या आशीर्वादानं झालेलं पावन झालेलं गाव आणि जाणता राजा चषकात जसं मी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, परंतु जाणता राजाच्या टीमनं खऱ्या अर्थानं काही गोष्टी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फटका खेळलाय पुन्हा एकदा. हो व्हॉट अ कॅच. या स्पर्धेमध्ये आणखीन एक सर्वोत्तम झेल टिपण्याचा प्रयत्न झालेला आहे. निकेश किनीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी खूप चांगला कॅच घेतलाय. लकी होते, लकी होते आणि लकीनं लकीच कॅच घेतलाय. विकेट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर बरोबर 2 हातामध्ये हा कॅच कंप्लीट केला आणि सेलिब्रेशन पहा. डीबीएनच्या वतीने सर्व काही गोष्टी दाखवल्या जात आहेत. पहा क्लीन अगदी क्लिअरिटीवाला नेटवर्क आहेत आणि परफेक्ट दाखवलं जात आहेत की त्यांना काय कॅच घेतात आणि स्वतः सेलिब्रेशन केलंय. हो मी कॅच पकडलाय, लकी स्वतःला सांगतोय. विकेट मैदानाच्या मध्ये आला. धावसंख्या 5. शेवटचा बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार आहेत. निकेश किनी. निकेशचा बॉल सोडून दिलाय. पंच अजित म्हात्रे सर मैदानाच्या आतमध्ये आमच्या दिशेने वलटात दर्शवत आहेत. वाईड बॉल
विरळ नायर सर असू द्यात, राकेश राऊत सर असू द्यात, तिन्ही अंपायर 4 दिवसांमध्ये खूप चांगलं काम करतायत. सलग 6 दिवस लाख मोलाचं आयोजन करणं साधं सोपं काम नाही आहे, परंतु आयोजकाने घेतलेले मेहनत परिश्रम त्याच्या पाठीमागे खूप मोठे आहेत. लोवर फुल टच बॉल, पुन्हा लकीच होता. आता लकीच्या हातामधून मिस्टेक घडलाय. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हे डिसिजन दिलेत. विरळ नायर सर त्या ठिकाणी आता टीव्ही कंट्रोल रूम मध्ये आमच्या जातील, पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. खास करून बॅट स्लाइस झाले का नाही झाली हे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहेत. रनआउटसाठी पाहिलं जाणार आहेत, कारण काही गोष्टी पंचांच्या अगदी लक्षात आल्यात. त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न आपण स्क्रीनवरती करूयात. पंच डिसिजन तर देतील, परंतु आणि तिसऱ्या पंचाने सांगितलंय नॉट आउट. बॅटर सेफ आहेत, त्यामुळे धावसंख्या 1 ने वाढत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 7. जरीमरी डोलिव बी या संघाची धावसंख्या आपण पाहू शकतायत. हे हलकंसं संगीत घेऊया आणि मैदानाच्या दिशेने येऊया. डीजे थँक्यू. यानंतर होणारा मॅच जाणता राजा खार्डी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल जय वाघोबा जांभूलपाडा यांच्यामध्ये मॅच रंगणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण तयार राहायचं आहेत. मान्यवरांचे शुभ असे टॉसही होणार आहेत. काही वेळामध्ये मंचावरती जे सन्मान आहे ते सन्मान देखील आपल्याला या बरोबर 3 ओव्हर नंतर आपण लगेचच सन्मानाच्या दिशेने वळणार आहोत. ओहो हो, फटका खेळलाय, बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि रडार मधल्या आलेला बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. षटकार. आयोजक भारी प्रकाश कदम, डॅशिंग महेश भोईर. थँक्यू. जर आई जुदाने कसरलीचा संघ क्वालिफाय होतोय तर साहिल पाटील यांच्याकडून खास करून या टीमला जर्सी देण्यात येणार आहेत. पहा हा स्ट्रोक पहा, षटकार पहा. रोशनच्या बॅटमधून कडे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलायत. एक्झिक्यूट करत असताना 6 धावा ठोकल्यात. लोअर फुल टच बॉल, नो बॉल पंचाने काउंट केलाय. बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, बॉल अडवलाय. पुन्हा धावेंचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होतोय. आता त्या ठिकाणी धावा जर आपण पाहिला तर कंप्लीट करण्यात येतात. एकूण धावा 3 प्लस 9 ची 1, एकूण 4 धावा ऍड होतील आणि पुन्हा एकदा बाउंड्रीसाठी चेक केलं जाईल. आज जास्तीत जास्त आमचे थर्ड अंपायर बिझी आहेत, कारण क्रुशल मोमेंट काही येत आहेत. पहा त्या ठिकाणी काय घडलंय. बॉल ज्यावेळी फील्ड करण्यात आलात आणि ह्या सर्व काही गोष्टी डीबीएन दाखवण्याचा प्रयत्न करतायत. वानखेडे स्टेडियम पासून केलेला प्रवास डीबीएनचं स्वप्न प्रत्येकाचं होतं, परंतु त्या स्वप्नाची पूर्ती आणि खऱ्या अर्थानं 6 ते 7 कॅमेरे जवळपास लावण्याचा प्रयत्न होता. आणि पहा सध्या स्क्रीनवरती तुम्हाला ही दृश्य दाखवली जात आहेत. ज्यावेळी तो बॉल अडवण्यासाठी गेला त्यावेळी पंचांनी दर्शवलं बरोबर बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर पाय टच झालायत. त्यामुळे बाउंड्री चौकार आहेत. आज चौकार पाहायला मिळेल. प्लस 9 ची 1 असणार आहेत. एकूण धावा 5. म्हणून पंचाने देखील तिसऱ्या पंचांकडे त्यासाठी डिसिजन दिलं होतं की क्रुशल मोमेंट आहेत, कुठल्याही संघाच्या फेवरमध्ये डिसिजन जायला नको, म्हणून लगेचच पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे वळाले आणि तिसरे पंच विरळ नायर सरांनी सांगितलं की आज चौकार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 18. हो, या षटकामध्ये रन होऊ लागले आहेत. हवेमध्ये कळल्या फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला जोपर्यंत फील करेल तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 19. लाख मोलाचं आयोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. इतकं दर्जेदार आयोजन. आज जाणता राजाची संपूर्ण टीम भरपूर सारे परिश्रम मेहनत कष्ट घेत आहेत, कारण स्पर्धा ठेवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकाला वाटतं की स्पर्धा व्हायला हवीत, पण त्याच्या पाठीमागे भरपूर मेहनत असते. सोडून दिलाय बॉलला, पंच बाकीचं काम पार पडतात, दर्शवतात. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र काउंट केली जात आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 20-20. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.2 आतापर्यंत फेकून झाल्यात. या 2 बॉलमध्ये आयुषनं 13 खर्च केल्यात. आईचा बॉल थोडा लांब ठेवलाय, दूर ठेवलाय. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. तिथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 20. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.3 आतापर्यंत फेकून झाल्यात.
अजून 3 बॉल बाकी आहेत. याच्यानंतर टॉस साठी कॅप्टन आपण येऊन थांबा. वाघोबा जांभूलपाडा आणि जाणता राजा खर्डी मान्यवरांच्या सोबत टॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढील बॉल सोडून दिलाय. पंच पुन्हा एकदा वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी कळवतायत राकेश राऊत सर. एक्स्ट्रा रनने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 21 जावा. आतापर्यंत 5 अर्धशतक या मैदानावरती आपण पाहिली होती. अगदी चर्चा त्याची आपण करूयात. षटकातील पुढील बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाने पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आलं होतं राहुल पाटील ज्या आंबोडेचे खेळाडू आहेत भाताने गटातील. दुसरं अर्धशतक एनसीसी नारंगी संघाचे धीरज पाटील यांनी दुसरं अर्धशतक ठोकलं होतं. सुहान होते जे वाडीवचे खेळाडू होते ज्यांनी तिसरं अर्धशतक ठोकलं होतं. आणि चौथं अर्धशतक काल श्रीराम कसराळी संघाचे वैभव वैती यांच्या बॅटमधून आलं होतं. आणि आजच्या दिवसामध्ये 5वं अर्धशतक हे विकुलच्या बॅटमधून जांभूलपाडा संघाचे आलेलं आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट काम फिट बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आउट. असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता थँक्यू. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी आपण पाहिलं तर यष्टी उद्ध्वस्त केली जात आहेत. विकेट मात्र डाऊन होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 21 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकतर डोलीवनं रन केल्यात पण विकेट गमावल्यात. 4 विकेट गमावल्यात. स्कोर कार्ड काय सांगतो 21च्या पुढे 4चा जो आकडा आहे तोही निर्णायक आहे. कारण 21ला तुम्ही 4 विकेट गमावल्यात. आता इथून अजूनही जवळपास 13 बॉलचे खेळ बाकी आहेत. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग कोणी डोंगराच्या अगदी वरती जाऊन बसलाय कोणी झाडाखाली बसलायत. कॅमेरामॅननं सर्व काही गोष्टी अगदी टिपण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता. लास्ट बॉल ओ संधी होती अगदी गोलंदाजाकडे परंतु त्या ठिकाणी ती आपल्याला पाहायला मिळतात तिथे वकली जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 21 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. आणि सध्या हा मंच आहे. मंचावरती जे सर्व सन्मान्य अतिथी आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न होतोय. आदरणीय असे सर्व व्यक्तिमत्व आहेत. कॅमेरामॅन आमचे साहिल टिपतायत. आदरणीय श्री विजयजी गरज मामा यांना आपण सध्या मंचावरती पाहू शकतायत. आदरणीय महेशजी धांगडा साहेब ज्यांची नुकताच भेट झाली होती श्रीराम चषक कसराळीच्या मैदानावरती. जी सर्व सन्मान चिन्ह आहेत ती महेश धांगडा साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली होती. सौभाग्यवती रजनीताई प्रवीण पाटील मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर महेशजी धांगडा साहेब यांच्या आपण पाहिलं तर आई अनिताजी धांगडा मॅडम आज आपल्या या मंचावरती उपस्थित आहेत. आणि सर्व सन्मान्य अतिथी आहेत ज्यांना आपण सध्या मंचावरती पाहतायत. खऱ्या अर्थानं महायुती म्हणून आपल्या पुढे येणारे हे सर्व व्यक्तिमत्व आहेत. 2 ओव्हर 21 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती 30रं षटकाला साठी लकी आलाय. ज्या लकीनं कॅच घेतला होता आणि आज या लकीनं गोलंदाजीमध्ये त्याला लक फॅक्टर देखील साथ देत आहेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल कसराळी बी संघाचा खेळाडू आई जोदानी. आज वैतरणा विभागातील क्रिकेट पाहिलं. कालही वैतरणा विभागाचं क्रिकेट पाहिलं. त्या दिवशी चंदनसारला पाहिलं. चंदनसार विभागातून 2 संघांना पुढे येताना पाहिलं. एनसीसी नारंगी श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी हे 2 संघ पुढे येताना पण त्या दिवसामध्ये पाहिलं. पहिल्या दिवसामध्ये देखील खूप छान पद्धतीनं सामन्या मैदानावरती रंगले. भाताने गट पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आंबोडे आणि चांदीप हे 2 संघ पहिल्या दिवसामध्ये पुढे आले होते. आणि काल श्रीराम कसराळी हा संघ पुढे आलाय. ओ फटका खेळला हवेमध्ये. झेलची संधी क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅच घेतलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मोठी विकेट. रोशन बॅक टू दी डगआउट गॉन. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. थँक्यू. रोशन नाही स्वयं बाद झाल्यात. पहिली विकेट स्वयंच्या अगदी 5वी विकेट स्वयंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी पहा हा कॅच मात्र टिपण्यात आलाय. एक सुंदर झेल टिपलाय. धावफलकावरती धावा आहेत. एकूण धावा आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 21-21.
अनुज नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये येत आहेत. अनुज तांडेल मैदानाच्या मध्ये आलात. 21.5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.1 खेळ आतापर्यंत समाप्त होताना पाहायला मिळतोय. कारण रन रेट सध्या 9.69 दाखवतोय. या रन रेटने चाललं तर प्रोजेक्टर स्कोर डिबेनला सध्या 39 दाखवतोय. पण 39 इथे पुरे आहेत का? 49 पर्यंत जायचं विचार करायचा आहे. या मैदानावरती तुम्हाला कितपर्यंत जायचा विचार करायचा आहे. आपल्यासाठी फायदेशीर काय असणार. पण जाणता राजा खर्डीनं डिपेंड केल्यात. आज कमी धावसंख्या जाणता राजा खर्डी संघानं डिपेंड करून दाखवल्यात. ओ फटका खेळला हवेमध्ये. पुन्हा तोच खेळाडू आलाय, तोच क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याच जागेमध्ये थोडा बाजूला जाऊन घेतलाय कॅच. आणखीन एका विकेटचं पतन. आउट. समाजसेवेत मागे न कधी पुढतो एक पाऊल. समाजसेवेत मागे न कधी पुढतो एक पाऊल. महेश भाऊ धांगडा आमचा नेता हायलय पॉवरफुल. महेश भाऊ धांगडा आमचा नेता हायलय पॉवरफुल. महेश भाऊ धांगडा आमचा नेता हायलय पॉवरफुल. थँक्यू. यंग जनरेशन मधील जास्तीत जास्त पिढीला कशा प्रकारे पुढे आणता येईल आणि त्यांना कशा प्रकारे साथ देईल हा महेश भाऊ दांगड्यांचा नेहमी प्रयत्न राहिला. सोबतीने विजयजी घरत मामा हे देखील प्रोत्साहन देत असतात. आणि आपल्या परिसरातील क्रिकेट हाही खेळ कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो ना यासाठी प्रयत्न करणारे हे सर्व व्यक्तिमत्व आहेत. ओ कॅचची संधी होती. 2 खेळाडूंमध्ये अगदी टक्कर झालंय पण कॅच नाही सोडला. कॅच कंप्लीट केलाय. लकीनं मैदानावरती मिळवलं विकेट. 6व्या विकेटचं पतन. पाण्याची गरज आहे. पाणी घेऊन मैदानाच्या मध्ये शैलेश त्या ठिकाणी दाखल होतील. करू नका नाद खार्डी गावाचा. हॅट्रिक मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालेले आहेत. विकेटची हॅट्रिक सध्या मैदानाच्या मध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतात. लकी वा नाव लकी आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. फटका त्या ठिकाणी फर्स्टला. स्वतः क्षेत्ररक्षक मात्र धावताना पाहायला मिळाले. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न आणि 2 खेळाडूच्या अगदी जवळपास टक्कर झाल्या. परंतु सेफली कॉलिंग तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. स्वतःची काळजी घ्या. एकमेकाला कॉलिंग करत जा. लकीनं कॅच घेतलाय. त्याच्यानंतर या सर्व काही गोष्टी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाल्यात. सलग 3 विकेट हॅट्रिक घेणारा हा आणखीन एक खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल. आणखीन एक वेगवान बॉल. जरी माझं वय कमी असलं, वयामध्ये मी कमी असलो, परंतु मला खेळ दाखवायचा मैदानाच्या आतमध्ये. आणि क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाहीत. तुम्ही जवळपास 55 45 50 वर्षाचे खेळाडू देखील खेळताना पाहतायत. इथे तर 14 15 16 वर्षाचा खेळाडू, मध्ये तर 13 12 वर्षाच्या खेळाडूंनाही आपण पाहिलेला आहे. खेळ असा खेळ आहे की जिथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिद्दीनं खेळायचं आहे. आणि क्रिकेटचा खेळ नेहमी जिद्दीनंच खेळावा लागतो. आणखीन एक तेज तरार. वा वा वा. लकी मैदानाच्या आतमध्ये. लकीचं षटक पहा. सुरुवातीला विकेट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर विकेट. डॉट डॉट. विकेट 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 डॉट डॉट. आता पूर्ण लाईन पूर्ण होणार. डॉट की विकेट की आणखीन काही. चर्चा तीच रंगले सध्या. मेडन ओव्हरच्या जवळपास आलाय या स्पर्धेमध्ये. आणखीन एक मेडन षटक हाताळण्याचा पराक्रम करू शकतोय आई जुदानी कसरली संघाचा हा लकी. पाहुयात. ओ हो हो. मेडन झालाय प्लस विकेटही आलाय. या ओव्हर मध्ये 4 विकेट घेण्याचा पराक्रम लकीनं केलाय. वा लकी. हे मैदानच तुझ्यासाठी लकी आहे. आउट. करू नका नाद खार्डी गावाचा. आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खार्डी गावाचा. आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक वारी लय हाय मानाचा. हे जाणता राजा चषक वारी खार्डी गावाचा. जाणता राजा चषक वारी हाय लय मानाचा. हे जाणता राजा चषक वारी खार्डी गावाचा. थँक्यू. लगेच बक्षीस पण आमच्यापर्यंत जमा झालाय. लकीसाठी 400 रुपयाचं पारितोषिक आलंय. उमेश पाटील अनंत पाटील कडून लकीला आलाय. तोही आलाय. तोही थोडासा संभ्रमामध्ये होता की आता हे पारितोषिक कशा प्रकारे द्यायचं. पण 400 रुपये जमा झाले लकीच्या परफॉर्मन्ससाठी. वा लकी. चांगली गोलंदाजी. आणि या स्पर्धेतील दुसरं मेडन ओव्हर. पहिलं हाताळलं होतं तलावपाडा संघाचं यशने, ते आजच्या दिवसामध्ये. आणि दुसरं षटक हाताळलं होतं ते खास करून लकीनं. वरद आल्या आहेत शेवटचं षटक फेकण्यासाठी. पहा वयाचे सर्व कमी वयाचे खेळाडू आहेत.
पुण्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र चाललाय क्षेत्ररक्षक आहेत पंकज त्या ठिकाणी एका हातानं बॉलला पकडलाय, फेकी झालाय, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल यातील काही शंका नाहीत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलं 23. आतापर्यंत डोलेवनं विकेट किती गमावल्यात? 8. हा आकडा नेहमी महत्वाचा राहिला. जवळपास 10व्या क्रमांकाचा बॅटर आलाय, 10व्या क्रमांकाच्या बॅटरला संधी आलेली आहेत. एक आठवण होते नक्की सांगेन. फटका खेळलाय, कडक स्ट्रोक खेळलाय रोशनच्या बॅट मधून, हवेमध्ये होता चेंडू आणि चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. एका बाजूने रोशन लढतोय पण रोशनला साथच कोण देत नाही. साथीदार चांगला असेल ना तर मैदानाच्या मध्ये मैत्री निभावली जातात, मैत्री परिपूर्ण केली जातात. क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे. साथीदार तुमचा चांगला असेल तर तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये देखील यशस्वी होणार. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, बॅकफुटला गेले. ओ पंकजच्या हातामधून जेल निसटलाय, पंकजच्या हातामधून जेल निसटलाय. जीवनदान मिळालाय. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात 31च्या घरामध्ये. आता इथे काही वेगळं झालं तर मजा येणार. पहा हा स्ट्रोक पुल करण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये, इझी कॅच होता तो सोडलाय. क्रिकेटचा खेळ आहे, असाच खेळ आहे. पुन्हा फिरवलाय बॉलला, हलकासा टर्न होताना पाहायला मिळतोय वरत. पुढचं भवितव्य असू शकतो कसराली गावाचं आणि ते जाणता उमेश पाटील यांनी लगेच बक्षीस आमच्याकडे पाठवून दिलं होतं. उमेश आणि विश्वास यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलं होतं. 31ला 8 विकेट, शेवटचे 2 अनंत यांच्याकडून होतं पारितोषिक. खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पंकज आहेत, जोपर्यंत बॉल फील करतील. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी झालाय. ओ आता भरपूर वेळा काय म्हणतात की विकेट किपर तुमच्या टीमचा सक्षम असेल तर सर्व काही गोष्टी चालत आहेत. आता विकेट किपरला इथे काय गोष्टी करायच्या होत्या, थांबायचं होतं, डायरेक्ट नाही मारायचं होता. पहा काय घडलं होतं, बॅट जागेमध्ये होती, बॅटर धावत होते, तुम्हाला डोक्याचा वापर करायचा होता. पण विकेट किपर चुकल्यात. अशा मॅच मध्ये कधी कधी चुकी पण होतात. 33ला 8 विकेट, शेवटचा बॉल बाकी आहेत. स्ट्राईक रोशनला आलाय. जमेची बाजू काय, तर डोलीव संघ काय पाहतो तर स्ट्राईक रोशनला आहेत. आता रोशन आहेत, स्ट्राईक आहेत, मग स्ट्राईक मध्ये एखादा एअर स्ट्राईक करेल का? एअर स्ट्राईकची गरज आहे. इथून चौकार षटकाराची गरज आहे. 4 धावा आल्या तर 37, षटकार आला तर 39, 2 आल्या तर 35, सिंगल आली तर 34, अन्य काही घडलं तर 33च्या पुढे धावसंख्या जाणार की थांबणार, खाली थांबणार. डोलीव की कसराली, कसराली की डोलीव. शेवटचा बॉल, ओ शेवटचा बॉल थोडा फिरवलाय, डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती 33 झाल्यात आणि 34 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये केला जाणार आहे. मंचावरती काही सन्मान आहेत, ते सन्मान या ठिकाणी आता काही वेळामध्ये होणार आहेत. नाणेफेकीचा कॉल आधी केला जाणार आहे. जाणता राजा खर्डीचे कॅप्टन आणि जय वाघोबा जांभूलपाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जय वाघोबा जांभूलपाडा आणि जाणता राजा खार्डी या 2 संघादरम्यान आपण टॉस करूयात. मी आदरणीय श्री विजयजी गरत मामा आणि महेश धांगडा साहेब यांना विनंती करेन, सोबत रजनी मॅडम आपणासही विनंती करेन, आपण तिघांनी खाली यायचं आहे. टॉस का बॉलच्या दिशेने आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. जय वाघोबा जांभूलपाडा आणि जाणता राजा. चला थोडं विकुल धावत या. आयोजन कमिटीची टीम जाणता राजा खार्डी सोबत जांभूलपाडा. नाणेफेकीचा कॉल विजयजी मामा यांच्या शुभ हस्ते होणार आहेत. हेड म्हटलाय आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय जाणता राजा संघानं. काय डिसिजन असणार आहे जय? बॅटिंग. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
मान्यवरांना विनंती असेल, मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहेत. काही वेळामध्ये स्वागत सन्मान आहेत, ते स्वागत सन्मान मंचावरती केले जाणार आहेत. स्वागत सन्मान मंचावरती या ठिकाणी केला जातोय. मी आदरणीय सचिनजी भोईर साहेब आणि आदरणीय महेश दादांना विनंती करतोय, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. आदरणीय व्यक्तिमत्व विजयजी घरत मामा यांचा सन्मान आहे, तो सन्मान मंचावरती केला जातोय. मी महेश दादांना आणि सचिन दादांना विनंती करतोय, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहेत. एक असं व्यक्तिमत्व, जनसामान्यांचा आवाज उचलणारं व्यक्तिमत्व म्हणून नेहमी ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत, क्रीडा क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्यात किंवा इतर क्षेत्रामध्ये नेहमीच ज्यांची कामगिरी ही उल्लेखनीय राहिलेली आहेत आणि गोरगरिबांना सातत्यानं मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय श्री विजयजी घरत मामा यांच्याकडे पाहिलं जात आहेत. आणि मामांचा सन्मान आहे, तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी मामांचा सन्मान आहे, तो या मंचावरती केला जातोय. सचिन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची शॉल मात्र परिधान केली जात आहेत. आणि या स्पर्धेचे आयोजन करते महेश दादा, या दोघांच्या शुभ हस्ते सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये श्री विजयजी घरत मामा यांचा आपण सन्मान करूयात. आपलं हक्काचं नेतृत्व पुढचं अगदी विजय मामा नक्की आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर महेशजी धांगडा साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करूयात. मी हा सन्मान करण्यासाठी प्रकाश दादा आणि नितीन दादा या दोघांना विनंती करतोय. नितीनजी आणि प्रकाशजी, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते महेश धांगडा साहेबांचा सन्मान होतोय. युवा नेतृत्व, कणखर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत आणि युवकांचा आवाज म्हणून देखील आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय महेशजी धांगडा साहेब यांच्याकडे नेहमी आपण पाहू शकतायत, त्यांचा सन्मान होतोय. आदरणीय नितीन दादा आणि त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन करते प्रकाश दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढील सन्मान होईल, रजनी मॅडम आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. सो रजनी प्रवीण पाटील मॅडम, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अनिता धांगडा मॅडम यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे. कारण एक महिलांचा दुसऱ्या महिलांच्या हस्ते सन्मान होणं अगदी कर्तव्य आहे आणि हा सन्मान होतोय महायुतीच्या अगदी आपण पाहिलं तर उमेदवार म्हणून देखील आपण त्यांच्याकडे पाहू शकणार आहात अशा रजनी मॅडम आहेत आणि त्यांचा सन्मान होतोय. आज या जाणता राजा चषकाला मात्र भेट देत आहेत. हा सन्मान होतोय महेशजी धांगडा साहेबांच्या आपण पाहिलं तर आई अनिता धांगडा मॅडम यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. मी रजनी मॅडमला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते अनिता धांगडा मॅडमचा सन्मान आपण करूयात. आज या मंचावरती उपस्थित आहेत महेशजी धांगडा साहेब यांच्या आई अनिता धांगडा मॅडम आणि त्यांचा सन्मान आहे तो सो रजनी प्रवीण पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. काही वेळानंतर आणखीन जे सन्मान आहेत ते सन्मान मंचावरती केले जाणार आहेत. या षटकानंतर बरोबर आपण पुढचे जे सन्मान आहेत त्याच्या दिशेने वळणार आहोत. मैदानावरती सध्या मॅचची कंडिशन काय तेही प्रेक्षकांना सांगूयात. पहिल्या 4 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 18. विकेट कुठलाही आतापर्यंत गेलेला नाही आहेत. पुढील बॉल पूल करण्याचा प्रयत्न केलाय, फटका हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी क्षेत्ररक्षक घेत आहेत झेल, संपलाय. बॅटर निकेश किनीचा खेळ, निकेश बॅक टू डी डगआउट गॉन. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी नाही हाय मानाचा. हे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय मानाचा. थँक्यू. सन्मानाचा, मानाचा, अभिमानाची स्पर्धा जाणता राजा चषक खारडी आपण पाहतायत. 18 वरती एक धक्का लागलाय.
बॅटपूरला गेले, हलक्या हाताने स्लाइस करण्याचा प्रयत्न केला, तिथे एक सिंगल कंप्लीट होईल. एक ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 19. सन्मान आपण मुख्य मंचावरती करूयात. आदरणीय सन्माननीय प्रवीण पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि प्रवीण पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या मंचावरती केला जातो. हा सन्मान करण्यासाठी आदरणीय रघुनाथ पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतीने संतोष माळी साहेब आपणास विनंती असेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व प्रवीण पाटील साहेब यांचा सन्मान होतोय. संतोषजी वल्वे आमच्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी मी प्रकाशजी यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते विजय मामांच्या साथीनं नेहमी असणारे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान सध्या या ठिकाणी केला जातोय. स्पर्धेचे आयोजन करते गोड असं व्यक्तिमत्व प्रकाश कदम साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय सध्या आपल्या व्यासपीठावरती. पुढील बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पर्यंत निघून जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथेच बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. जोपर्यंत फेकी केली जाईल धावसंख्या मात्र 2 ने वाढल्या, जाऊन पोहोचतायत 22 धावा जिंकण्यासाठी धावा करायच्या. देणारे बॉल आहेत 16 बॉलमध्ये धावा करायच्यात 12. प्रणय किनी मागच्या मॅचचा हिरो, ज्याने 2 षटकार मागच्या मॅचमध्येही ठोकले होते, या मॅचमध्ये देखील आतापर्यंत त्याने 2 षटकार ठोकले आहेत आणि इरादे स्पष्ट आहेत का माझ्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. हवेमध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठीमागे जातोय, अंदाज घेतोय आणि एक चांगला कॅच त्या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. आउट. आयोजक भारी प्रकाश कदम, डॅशिंग महेश भोईर, असतात सोबत जय पाटील, आयोजक तेज भोईर, आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा, आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. थँक्यू. रुबाबदार स्पर्धा सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहेत आणि गाण्यामध्ये आपण पाहिलं काही गोष्टी ट्रेंडिंग. या संपूर्ण स्पर्धेचा सारांश जो अगदी पाहायला मिळतोय. आज बऱ्याच प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग आहेत, डोंगरावरती बसले आहेत, काही महिला भगिनी देखील मॅचचा समोर आनंद घेत आहेत. बरोबर डोंगरावरती देखील आपण पर्यंत प्रेक्षक वर्ग या बाजूने आहेत, त्या बाजूनेही आहेत. मॅच प्रत्येकाला पाहायचे आहेत. वैतरणा विभागाचं क्रिकेट आहेत, बी ग्रुपचं आपण हे क्रिकेट पाहत आहेत आणि आजचं क्रिकेट मैदानाच्या मध्ये अगदी तुम्हाला अनुभवायला मिळतं. गोलंदाज पुण्यात तयार आहेत. 15 बॉलमध्ये 12 धावेची गरज. मॅच रंगवण्यासाठी विकेटच घ्याव्या लागतील डोलिवला. लोअर फुटस बॉल ऑन साईडला टर्न केला बॉलला, एक धाव त्या ठिकाणी घेण्यात आला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत, परंतु एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 14 मध्ये 11 धावेची गरज आहे. या षटक्यानंतर देखील मंचावरती काही सन्मान होणार आहेत, त्याच्या दिशेने आपण पुन्हा वळणार आहोत या 2 बॉल नंतर. चौदा बॉलमध्ये 11 धावेची गरज. चौदा मध्ये 11 धावेची गरज. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय पुण्याचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. जोपर्यंत फील्ड करतील मिडऑफ पासून बॉलला फील्ड करतील तोपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल, ती मात्र 24 धावा. पहिल्या दिवसामध्ये स्पर्धा 33,000 लोकांनी पाहिलीत. दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा 22,000पेक्षा जास्त लोकांनी पाहिलीत. तिसऱ्या दिवसामध्ये 20,000 लोकांनी पाहिलीत आणि आजही तो आकडा 17,000च्या वरती गेलाय. ओ लोअर फुलटस बॉल, बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू डीजे. काही सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. आदरणीय असं व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. नितीन पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. मी हा सन्मान करण्यासाठी रघुनाथ पाटील साहेब यांना विनंती करतोय. रघुनाथ पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व नितीन पाटील साहेबांचा आपण सन्मान करूयात. आज महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत. मंचावरती आपण त्यांना पाहू शकतात. त्यांचा सन्मान आहे तो आदरणीय व्यक्तिमत्व रघुनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नितीन पाटील साहेबांचा केला जातोय. मायची शॉल सन्मान चिन्ह स्पर्धेची आठवण म्हणून मात्र दिली जात आहेत.
संतोष माळी साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी ताराचंद भोईर यांना विनंती करतो. ताराचंद भोईर यांच्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व संतोष माळी साहेब यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. या संतोष माळी साहेब पुढे या. संतोष माळी साहेबांचा सन्मान होतोय. ताराचंद भोईर स्पर्धेच्या आयोजकांमध्ये महत्वाची भूमिका ताराचंद यांची देखील आहेत. आणि हा सन्मान आहे तो सन्मान सध्या मंचावरती केला जातोय. चला मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. 10 बॉलमध्ये 2 धावेची गरज आहे. मॅच आता फिनिशरच्या अगदी जवळ आलाय. पुढचा मॅच जाणता राजा खार्डी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे जय वाघोबा जांभूलपाडा. 10 मध्ये 2. अलक्याताना पुन्हा एकदा बॉलला ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तिथे 1 धाव आल्यात. आदरणीय रघुनाथ पाटील साहेबांचा सन्मान देखील मंचावरती काही वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश किनी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते रघुनाथ पाटील साहेबांचा सन्मान आपण करूयात. 9 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये आता तितकं काही राहिलेलं नाहीये. सन्मान होतोय. फटका हवेमध्ये खेळलाय. फसलाय का पाहूया. क्षेत्ररक्षक आलाय. झेल 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 घेतलाय. झेल संपलाय. बॅटरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून आता 8 बॉल 1 धावेची गरज. आदरणीय रमेश पाटील साहेब आपल्या मंचावरती आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अनिकेतला विनंती असेल अनिकेत आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. रमेश पाटील साहेब आपण यावं पुढे. आपलाही सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. मॅचची कंडिशन 8 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. सन्मान होतोय मुख्य मंचावरती रमेश पाटील साहेबांचा. अनिकेत स्पर्धेच्या आयोजकांमध्ये महत्वाची भूमिका अनिकेत यांची देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय शंकर पाटील साहेबांचं आगमन होत आहेत. आई एंटरप्राइजेसचे सर्व आहेत. एका धावेची गरज आहे. डॉट बॉल येतोय आणि बाकीचे जे काही सन्मान आहेत ते आपल्या अंतिम दिवशी फायनलच्या दिवशी होणार आहेत. त्यामुळे स्पेशली सर्व मान्यवरांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेबद्दल आदरणीय विजयजी मामा यांना अगदी 2 शब्दामध्ये आम्ही प्रतिक्रिया त्या देखील मात्र या ठिकाणी अगदी विचारणार आहोत. हो खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि विनिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आई जुदानी कसरालीचा संघ पुढच्या फेरीमध्ये 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होत आहेत. अभिनंदन आपण त्यांचं करूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मात्र दिला जाणार आहे. त्या खेळाडूचं नाव आहे तो संघासाठी राहिला